रसिको, 70ची सेल्फीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आता तिथीने RSSचे 100 वर्ष होत आहेत आणि तारखेने 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असतेच असते. तर हा एक योग आहे की दोन्ही अगदी बरोबर जोडून आलेले आहेत. तर त्यानिमित्ताने आणखीन काही गोष्टी गमतीच्या होणार आहेत. एक म्हणजे एकीकडे RSSचं कौतुक करणार म्हणजे करायलाच पाहिजे, 100 वर्ष काही सोपी गोष्ट नाही, आणि महात्मा गांधींचं काय नेहमीच कौतुक केलं जातं. आणि पण हे दोन जे विचार आहेत ना, ते दोघंही एकमेकाच्या अगदी विरुद्ध आहेत. म्हणजे कसं बरं का, म्हणजे जे RSSवाले असतात ना, जरी ओपनली नाही तरी सगळे नंबर 1चे गांधी आणि नेहरू यांचा द्वेष करणारे आहेत. आणि जे गांधीवादी आहेत म्हणजे की ज्यांचं म्हणणं आहे की गांधी म्हणजे आमचे आहेत आणि आम्हीच स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हे RSSवाल्यांनी गांधींचा खून केला वगैरे, ते सुद्धा RSS आणि ह्यांना मनुवादी आणि वगैरे वगैरे असे काय काय बोलत असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. तर थोडक्यात म्हणजे हे दोन परस्पर विरोधी विचारसरणीची लोकं त्यांची आता तारखा बरोबर येणार आहेत. आणि मधल्यामध्ये बरं का, आपले जे पंतप्रधान आणि इतर जी बडी मंडळी आहेत ना, त्यांची मोठी पंचायत होते. आता काय, दरवर्षीप्रमाणे पंतप्रधानांना 2 ऑक्टोबरला गांधींचं वंदन करावंच लागतं. आजपर्यंत ते करतच आले, त्याच्यापुढे ते करतच असणार. आणि आता RSSचे 100 वर्ष म्हटलं तर तिथं तर काय वेगळं कौतुक घेले काही वेगळं सांगायची गरजच नाही. आता खरं म्हणजे बरं का, काँग्रेसवाल्यांनी खुश व्हायला पाहिजे की बघा देशाचे पंतप्रधान आमच्या मोठ्या नेत्याला येऊन नमस्ते करतायत वगैरे वगैरे. पण ते कसे खुश होत नाहीत. किंवा जे भक्त मंडळी आहेत भाजपचे आणि RSSची, त्यांनी खरं म्हणजे नाराज व्हायला पाहिजे. आपल्या नेता आहे आणि त्या गांधींच्या जाऊन पाया पडतं, त्यांचा नमस्कार करतो, तिकडे चरखा चालवतो म्हणजे काय. परंतु तेही ते नाराज होत नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे की नाटक आहे, करावं लागतं. ह्यांना माहिती आहे हे ते नाटक आहे, खरं नाही आहे त्यांचं काही गांधीप्रेम वगैरे वगैरे असो. तर हे असं आता आपल्या सगळ्यांना गांधी माहितीच आहेत. म्हणजे आम्ही लहानपणी आपण सगळेजण लहानपणापासून गांधीजी यांच्यावरचं कितीतरी आपण वाचन केलेलं आहे, शाळेतून शिकलेलं आहे. गांधींच्यामुळेच स्वातंत्र्य मिळालं हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे आणि खरंच आहे ते असो. आणि आता या संदर्भात मी माझा RSSशी माझा जो संबंध झाला आहे त्याच्याबद्दल थोडंसं आज बोलणार आहे. आता एकदम त्याच्यासाठी 60-65 वर्ष आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जायला हवं. म्हणजे 59 ते 64 या पिरियडमध्ये आम्ही लहानपणी औरंगाबादमध्ये होतो. तर त्यावेळेस आम्ही तिथल्या सरकारी कॉलनीत, म्हणजे एक लेबर कॉलनीचं नाव पुढे सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलनी असं म्हटलं होतं, तिथं सगळे सरकारी नोकर असायचे. तर ह्यांची ती कॉलनी होती. अर्थात ते काही क्लास 1 सिनियर ऑफिसर्सची ती कॉलनी नव्हती, त्यामुळे ती अगदी साधीच कॉलनी होती. पण एवढंच आहे की म्हणजे ती श्रीमंत तर नव्हती, आत्ताच्या स्टँडर्डनी तर ती अतिशय गरीब कॉलनीच होती. परंतु एक म्हणजे स्वच्छ होती आणि तिथं म्हणजे मोकळी पटांगणं वगैरे असायची. आणि आम्ही पोरं जे होतो ते कॉलनीतले सगळेजण, म्हणजे 200 घरांची कॉलनी असल्यामुळे खूप पोरं असायची. तर आम्ही संध्याकाळी खेळणं वगैरे असा आमचा कार्यक्रम चालायचा. मग खेळणे म्हणजे अर्थात क्रिकेट तर सगळ्यात लोकप्रिय आहेच. मग त्याच्यात गोट्यांपासून भोवरा, पतंग उडवणे किंवा काही छोटे मोठे खेळ, कुस्तीपासून ते अगदी शेवटी क्रिकेट हे सगळ्यात लोकप्रिय होतंच. असे आम्ही खेळ खेळायचो. तर तिथं बरं का, तिथं आमची प्रथम RSSची ओळख झाली. म्हणजे आमच्या या ह्याच्यामध्ये काही 2 आमच्या इथले नाही, औरंगपुरात राहणारे 2 कट्टर RSSचे स्वयंसेवक त्यांनी इथे आले. त्यांनी आमच्या एका मैदानात बरं का आपला झेंडा रोवला आणि त्याच्या भोवती रंगून ते दोघंजणं आपल्यात ते स्वतःच, ते कधी आम्हाला येऊन आमच्याकडे या, इथं शाखेत या वगैरे असं ते बोलले नाहीत. पण तिथंच ते दोघं खेळायचे आणि ते खेळून बिळून झालं की मागून ते झेंड्याला वंदन करून नमस्ते सदा वत्सले मातृभूमी म्हणायचे आणि जायचे. त्याचं मात्र आम्हाला कौतुक वाटलं किंवा दोघंजणं काही न बोलता स्वतः शिस्तीत येत आहेत, अतिशय शिस्त पद्धतीने ते झेंडा रोवतात आणि ते दोघं खेळतात. मग ते बघता बघता 4-5 जण इतर छोटी मोठी पुन्हा की त्यांना घ्यायची आपल्यात, मग लंगडी किंवा असे छोटे मोठे खेळ खेळायचे. अर्थात भारतीय खेळ बरं का, म्हणजे क्रिकेट किंवा इतर तर नाहीच नाही. तर असे खेळ खेळायचे आणि त्यांचं आम्हाला कौतुक होतं. माझा मोठा भाऊ अनिल होता, त्यालाही कौतुक होतं. अनिल बर्वे तो लेखक म्हणून पुढे प्रसिद्ध झाला. तर आम्ही बघता बघता आम्ही सगळेजण त्यांच्या ह्याच्यात सामील झालो.
मग आता ते आले, ते सांगता संध्याकाळी असं त्यावेळेस काय घड्याळ वगैरे नव्हतं, तर त्याचे एक संध्याकाळी 6-6:30 यायचे आणि अंधार पडायला लागला की नमस्ते सदा वत्सले मातृभूमी व्हायचं आणि सगळ्यांना निघून जायचं. तर त्या निमित्ताने माझा शाखेशी पहिला परिचय झाला. आम्ही बघता बघता बरीच जणं तिथं जायला जायचो. तिथं तो त्या शेवटी जी नमस्ते सदा वत्सले ती जे गाणार होता तो अतिशय चांगल्या आवाजात होता. चाल आत्ताची जी सध्या आहे तीच होती आणि ती आम्ही तो म्हणायचा. मग बाकी आम्ही सगळे कोरसमध्ये म्हणायचो आणि तिथं मला ते खरं ती चाल आवडली आणि त्यांची कार्यपद्धती पण खूप आवडली आणि न बघताच आम्ही त्यांचे एक मेंबर म्हणजे ॲक्टिव्ह मेंबर झालो. बघता बघता 10, 20, 30, 40 सुमारे 50-60 तरी लोक पोरं आम्ही त्या शाखेत जायला लागलो. आता इथं बरं का त्यांनी आणखीन 2 गोष्टी केल्या. म्हणजे दरम्यान हे नुसतं खेळाच्या निमित्ताने आम्ही सगळे यायचो. मग ते झाल्यानंतर एक बौद्धिक म्हणजे काय भाषणबाजी, ती 2-4 मिनटाचं असं मोठं भाषण नाही. तर त्याच्यात मग कुठे शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी वगैरे याच्यावर थोडंसं माहिती द्यायची, एक भाषण द्यायचे. आणि आता इथं थोडंसं बरं का की आपला जो शहाजहान आहे त्यांनी ते हे जे केलं आहे आपलं काय ताजमहाल जो बांधलेला आहे तो त्याचा जो चीफ आर्किटेक्ट होता हिंदू नाही का, तर त्यांनी एकदा बांधून झाल्यानंतर त्याचे दोन्ही हात कापले. अशा गोष्टीसुद्धा आम्हाला ब्रेन वॉश केलं जायचं. ब्रेन वॉश हा शब्द त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हता, पण अशा गोष्टी मात्र आम्हाला सांगितल्या. आम्हाला फार वाईट वाटायचं की अरे बापरे इतकं चांगलं हे करणारं पण त्यांनी ह्याच्यापेक्षा चांगलं करून म्हणून त्याचे हात तोडून टाकले. अरे रे ह्याला काय अर्थ आहे. अशी खोटी माहिती पण त्याच्यात द्यायचे आणि अशा रीतीने आमचा RSSची परिचय झाला. पुढे एक दिवस मात्र असं झालं, आम्ही काय 40-50 पोरं असू तर तिथल्या हिंदी त्या शाखा प्रमुखांनी आम्ही सगळे पोरं जमलेलं असताना तिथला एक मुलगा होता, त्याचं नाव इम्तियाज. त्याला बोलवलं. म्हणाले इम्तियाज तू काही आमच्या शाखेत येत जाऊ नकोस, हा हिंदू धर्मीय लोकांचाच आहे, तुमच्यासाठीने धन्यवाद. त्याला बाहेर काढलं. तो बिचारा गेला बाहेर. आता तो इम्तियाज काय माझा काही दोस्त होता किंवा फार चांगला होता असं काही नव्हतं, पण मला मात्र त्याला विनाकारण त्याला नुसतं बोलवून त्याला बाहेर काढणं आणि त्याला घालून टाकणं हे मात्र आवडलं नाही. म्हणजे तो काय कुठे द्वाडपणा करत नव्हता का, शिवीगाळ करत नव्हता किंवा तो प्रार्थनासुद्धा म्हणत होता. सगळ्यांबरोबरच तो होता, फक्त त्याचं नाव इम्तियाज होतं, तर त्याला काढलं. हे मात्र मला स्वतःला खटकलं. असो, पुढे आम्ही पुण्यात आलो. म्हणजे पुण्यात आम्ही काही वर्षांनी हे RSSचे छोटं रूप होतं, म्हणजे पण रोपटं होतं ते. यथावकाश पुण्यात सुद्धा माझे काही नातेवाईक आम्ही काही RSSवाले आहेत आणि आम्ही नारायणपेठेत राहतो, तिथंही थोडेसे काही RSSवाली मंडळी आहेत. मग त्यांचं आम्ही काही वर्षांनी आम्ही आपले जे रामभाऊ माळके आहेत आमदार रामभाऊ, तर त्यांच्या तिथं जनसंघाचं ऑफिस होतं, तिथं आम्ही जायचो. तर तिथं ते कधी कधी बहुतेक घ्यायचे, काही माहिती द्यायचे वगैरे वगैरे, काही पुस्तकं वाचायला द्यायचे. पण सगळ्यांची थीम एकच असायची की गांधी नेहरू द्वेष आणि कौतुक सगळ्या अन्य बाकी लोकांचं. असो, तर तिथं गेल्यानंतर त्या दरम्यान माझा जो मोठा भाऊ होता अनिल, तो आणि काय त्याचे काही समाजवादी मित्र, पुण्यात त्यांचं समाजवादी पक्षाचं ऑफिस होतं, तिकडं ते जायचे आणि तो मुंबईला पण जायचा. तिथं कम्युनिस्ट पार्टीत त्याचं येणं जाणं असायचं. तो काय छोटं मोठं लिखाण करायचा, छोटीशी पत्रकारिता करायचं आणि त्याला ते कम्युनिस्टांचं वगैरे कौतुक होतं. आणि मग त्याला आम्ही इथं मी RSSच्या ऑफिसमध्ये जाता नसताना तिथं आम्हाला अनेक पुस्तकं दिली. त्यात एक त्यांनी चुकून मला जे पुस्तक दिलं ते सावरकरांचं होतं. म्हणजे सावरकरांचं आधी आम्हाला कौतुक म्हणजे फक्त त्यांनी समुद्रात उडी मारली आणि त्यांनी आपला ह्याच्यात केलं, पण त्यांचं जे विचारसरणी आहे त्या पुस्तकातून मला कळली आणि मला लक्षात आलं की गोहत्या बांधीला सावरकरांचं म्हणणं असं तर गाय हे एक उपयुक्त पशु आहे, माता नव्हे, देवी तर नव्हेच नव्हे, असं स्पष्ट मत सावरकरांचं होतं आणि ते मात्र पटण्यासारखं होतं. बाकी सगळं लॉजिक आणि त्यांचं जे आर्ग्युमेंट्स असतात ती 100%. आणि त्यावेळेस बरं का सांगता 70-71चे सुमार असेल, जनसंघाचं एक मोठं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं. गोहत्याबंदी झालीच पाहिजे, गोहत्याबंदी जोरदार नाही का. तर ते किती फोल आहे हे मला स्वतःला तर पटलंच होतं. आणि त्यावेळेस मात्र अनिल बर्वे माझा मोठा भाऊ तो ॲक्टिव्हिस्ट होता. त्यांनी काय केलं ते, आणि त्यांनी इथले पुण्यातील काही समाजवादी पोरं वगैरे त्यांनी एक मोर्चा काढला. तर त्या मोर्चात त्यांनी काय केलं बरं का,
एक त्यांच्या घोषणा अशा होत्या की म्हैस हत्या बंद करा, म्हैस हत्या बंद करा, आणि असं करून म्हैस ही आपली मावशी आहे आणि असं करून एक सटायरिकल त्यांचं ते भाषण लोक खूप हसायचे, आवडायचं, टाळ्या वाजवायचे, आणि त्याला पेपरमध्ये सुद्धा चांगली प्रसिद्धी आली. ते दुसऱ्याशी पेपरमध्ये, आणि अनिल ते स्वतःला आचार्य बाबा बर्वे असं म्हणून तो आपले ते भाषणबाजी वगैरे करायचा. म्हणजे ते टिपिकल हे जे RSSवाले असतात, संघी लोक असतात, त्यांची ती टिंगल होती. असो, त्याच्यानंतर आणीबाणी आली. आणीबाणीत पुन्हा ते ही अनिल तर त्याच्या आधी जेलमध्ये होताच तो, आणि काय बरीच कम्युनिस्ट मंडळी आणि इकडची RSSची खूप मंडळी जेलमध्ये गेली. अर्थात त्यावेळेस शिवसेना किंवा कम्युनिस्टमधले उजवे कम्युनिस्ट यांनी आपली कातडी बचावली इंदिरा गांधीला सपोर्ट करून. पण हे मात्र जेलमध्ये गेले, आणि मग ते खूप दिवस त्यांना मात्र त्यांची वाईट परिस्थिती झाली एक गोष्ट. आणि तिथं खरी RSSची परीक्षा होती, आणि त्यातनं ते ताबून सलाखून पास झाले. कसं आता ते मी सांगतो. आता ते झाल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्यातनं इमर्जन्सी उठल्या सरळ म्हणजे जयप्रकाश नारायण हे एक देशभराचं नेतृत्व होतं, त्याच्यात त्यांनी आपला पक्ष जनसंघ विलीन करून टाकला, आणि तो जो जनता पक्ष तयार झाला त्याच्यात ते विलीन झाले. म्हणजे हे मोठा निर्णय होता पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर मग पुढे आता माहितीच आहे की इंदिरा गांधी हारली, परत हे आले. ते झाल्यानंतर बरं का सगळेजण सगळे नेते इतर पक्षांचे वगैरे सुद्धा की आता तिला जेलमध्ये घातलं पाहिजे, तिच्यावर केस करा, तिला जेलमध्ये घाला, असं सगळीकडे सुरू झालं होतं. आमच्यासारख्यालाही वाटायचं की तिला जेलमध्ये घातलं पाहिजे. पण एकच नेता असा होता मोठा काय की ते म्हणजे बाळासाहेब देवरस, सरसंघचालक. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं, फॉरगेट अँड फॉरगिव्ह हर, असे त्यांची हेडलाईन मला वाचल्याचं आठवतं आहे. आणि मला वाटलं हे काय हे असले गांधीवादी विचार हे काय करतात नाही का. परंतु त्यांची किती विचार म्हणजे फोरसाईट किती होती लगेच कळलं. कारण की ते जेव्हा इंदिरा गांधीच्या मागे सगळे लागले, शाह कमिशन लागलं वगैरे, ते मग त्याच्यानंतर हे लोक जे होते ते एकमेकांच्या लाठालाठी करतच होते. इंदिरा गांधी कशी बाउन्स बॅक करून आली हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे तेव्हा लक्षात आलं की हा एक मनुष्य जो होता त्याच्याकडे व्हिजन होती. आणि दुसरं, आता ते जेव्हा जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळेस त्यामध्ये काय सगळे म्हणजे काँग्रेसला चा एक हिस्सा, त्याच्यानंतर समाजवादी पक्ष, त्याच्यानंतर लोकदल आणि जनसंघ, हे 4 पक्ष विलीन करून तो झाला होता. आणि प्लस बाकी छोटे मोठे एक नेते इकडचे तिकडचे तर होतेच होते. आता ह्यांच्यात हे झाल्यानंतर सगळ्यात मोठा पक्ष तो म्हणजे जनसंघ. म्हणजे ते जरी ते त्या एका जनता पक्षात विलीन झालेले असले तरी जनसंघाचे सगळ्यात जास्त होते, म्हणजे 80+ मेंबर्स होते. पण तरीसुद्धा मग पंतप्रधान कोणी व्हायचं आहे आणि उपपंतप्रधान कोण, गृहमंत्री कोणापर, आणि सगळ्यात जे मोठ्या पैशाची जी खाते ती कोणी, ह्याच्यात ह्यांच्या लठ्ठालठ्ठी सुरू झाल्या. फक्त हे जे जनसंघाचे जे नेते होते ते मात्र ह्याच्यात त्या मारामारीत कुठे नव्हते. त्यातल्या त्यात त्यांनी कमी महत्त्वाची 2 खाती घेतली. एक म्हणजे फॉरेन मिनिस्टर ते वाजपेयी झाले, आणि दुसरं आमचं खातं IB मिनिस्टर ते LK आडवाणी झाले. तिथं कारण की ह्यांना इतकं जास्त आपल्याकडे जास्त बळ असून आपण पंतप्रधान पदावर दावा ठोकायला पाहिजे. परंतु हे त्यांना कळत होतं की आत्ता हा प्रीमॅच्युअर दावा असेल, हे काही योग्य होणार नाही. आत्ता सर्व्हाईव्ह होणं आणि काँग्रेसशिवाय एक सरकार चालू शकतं असं दाखवून देणं हे महत्त्वाचं. ही मॅच्युरिटी जनसंघाची त्यावेळेस दिसली. त्याच्यानंतर जनसंघाची ती मॅच्युरिटी दिसल्यामुळेच हे त्यांनी छोटं खाती घेतली, परंतु त्यांनी सरकार चालवायचा प्रयत्न केला. परंतु इतरांच्या भानगडीमुळे ते सरकार पडलं. परंतु याच्यात मात्र एवढं कबूलच करायला पाहिजे की क्रेडिट गोज टू त्यावेळच्या जनसंघाच्या लोकांना की जे पुढे ह्याच्यात झाले, जनता पक्षात गेले. परंतु जेव्हा ते जनता पक्ष फुटला तेव्हा मात्र बाहेर येताना ते जनसंघ म्हणून बाहेर नाही आले, तर ते कात टाकून भारतीय जनता पक्ष म्हणून ते बाहेर आले. आणि ते मात्र निश्चित झालं त्यांचं की आत्ता यावेळेस आपल्याला फक्त आपण हे घेतलं, पण पुढे मात्र आपण देशाचे प्राईम मिनिस्टर होऊ शकतो. आणि तसं ते झाले. म्हणजे आता 2014ला जे हे आले मोदीचं सरकार आलं, तर त्याचं रूट कॉज तिथं आहे. तिथं ते ह्याचं RSSचे आणि जनसंघाची किती फोरसाईट होती ती कामी आली ते अजून दिसतं. पण आता त्याच्यात आता 11 वर्ष झाले की हो यांचं सरकार आलं आहे नाही का. आता ह्यांना बरं का
म्हणजे न सांगता सुद्धा ते गांधीवादी आहे. म्हणजे कसं गांधी कायम रामराज्य आणायला पाहिजे, रामराज्य आणायला पाहिजे. ह्यांनी लगेच जय श्रीराम करून अयोध्यात राम मंदिर मध्येच गांधी लगेच काय म्हणायचं की गोहत्या बंदी झाली पाहिजे. ह्यांनी लगेच गोहत्या नाही तर बैल हत्या ॲड करून गोवंश हत्या बंद केली. म्हणजे गांधींच्याच विचारसरणीवर चालतात, पण गांधींचं नाव कधीही घेत नाहीत, घेणार पण नाहीत. असो, तर हे असं हे आता हे आपल्याचं राज्य आलेलं आहे. तर त्याचं सध्या राज्य काय पात्रतेचं आहे हे काय मी वेगळं सांगायला नको. परंतु या आत्ताचं जे सरकार आलं आहे त्याच्यामागे रूट कॉज की त्याच्यासाठी जुना जनसंघाचा जो पुढे भाजप म्हणून इमर्ज झाला तो आणि RSS यांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. म्हणजे RSS आहे त्यांचं एक आध्यात्मिक त्यांचा शक्ती आहे. परंतु इथं बरं का म्हणजे आता ही धर्मसत्ता झाली, कारण की हिंदुत्ववादीचं त्यांचं राजकारण आहे आणि हे राजसत्ता. परंतु जगभर धर्मसत्ता राजसत्ता हातात हात घालूनच राहिलेले आहेत आणि आपल्या देशाची तो राहायलाच पाहिजे. त्याची मी पटकन शेवट जाण्यापूर्वी 2 उदाहरणं सांगतो. मी मिझोरमला असताना तिथं सगळे ख्रिस्ती असल्यामुळे तिथल्या ख्रिश्चन म्हणजे त्यांचा तो प्रभाव आहेच. तर त्यांनी बरं का तिथल्या लोकांच्या हितासाठी त्यांनी 2 निर्णय घेतले. एक म्हणजे ते तरुण ते फार दारू प्यायचे, त्यांनी दारूबंदी कडक तिथं अंमलात आणली. आता ती तशी प्रत्यक्षात येऊ शकत नाही ती गोष्ट वेगळी, पण त्यावेळेस बरं का गुजरात हे एक आपलं एक ड्राय स्टेट होतं आणि दुसरं मिझोराम. आणि की दुसरं त्यांनी बरं का की बघितलं की तिथली लोक वगैरे कुठे पक्षी प्राणी यांची हत्या फार मोठ्या प्रमाणात करतात. तर वन्यजीव तिथले मिझोरममधले मारू नये ह्याच्याविरुद्ध कडक कायदे त्यांनी सांगितले. म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर सरकारने ते लगेच आणले. म्हणजे हा जो आहे तिथला त्या धर्मशक्तीचा एक लोकहितार्थ फार चांगला घेतलेला निर्णय आहे. तसंच पुढे मी गोव्यात होतो. गोव्यातसुद्धा तिथं ह्याचं जे आहे पॅलेस तिथं ह्याचं चीफ जे असतात ह्याचे, तर त्यांचं जे एक दरवर्षी एक गेट टुगेदर होतं. त्याच्यात ते अनेक लोकांना बोलवतात, सर्व क्षेत्रातील नामवंत म्हणजे सेलिब्रिटी आणि मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेते अगदी पर्रीकरांपासून ते मुख्यमंत्री त्यावेळचे जे होते ते अशी सगळी मंडळी आलेली होती आणि सर्वच मीडियातील हेड आणि इतर शासकीय वगैरे अधिकाऱ्यांना त्याच्यात बोलवतात. त्यामुळे तिथं मीही गेलो होतो. मला असं वाटतं की बाबा हे काय नुसतं एक भाषणबाजी करतील नाही का. तसं त्यांनी भाषणबाजी केलीच की बंधुता, प्रेम, करुणा वगैरे हे त्या विचार सांगितले. आणि पण महत्त्वाचं म्हणजे त्या काळात बरं का काँग्रेसचे 2 जे मंत्री होते ते अतिशय म्हणजे भ्रष्टाचाराचे तर सगळ्यांवर आरोप असतातच. तर त्यांच्यावर बरं का अगदी म्हणजे किडनॅपचे, त्याच्यानंतर बलात्काराचे, त्याच्यानंतर आणि असे खुनाचे वगैरे आणि असे फार वाईट आरोप होते. ते जे पेपरमध्ये येत होते त्याच्याबद्दल आम्हाला सगळं वाटत नाही का असं कसं चाललं आहे सरकार कसं. पण त्यावेळेस आपलं काँग्रेसचं गव्हर्नमेंट नेहमी ऋण म्हणायचं नाही ते आरोप आहेत पण सिद्ध कुठे झाले, सिद्ध झालं की आम्ही करू वगैरे वगैरे. जे आज पण सगळे सरकार करत असतात तसंच ते करत आहेत. पण त्यावेळेस हे जे ख्रिश्चन कार्डिनल आहेत त्यांनी त्यांच्या भाषणात हे बाकीचे विचार मांडून त्यांनी स्पष्ट शब्दात हे जे सरकार चाललेलं आहे ज्या पद्धतीने आता या काही लोकांना संरक्षण मिळतं आहे त्याचा पूर्णपणे त्यांनी निषेध करून त्यांनी पुढे असं म्हटलं की सगळ्यात दुःखद बाब ही आहे की ती जी लोकं आहेत ती आमच्याच धर्माची आहेत आणि असे जाऊन बसलेले आहेत. त्यावेळेस मी हॅट्स ऑफ केलं की इथं जे आहे ते धर्म त्यांना म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे आध्यात्मिक अधिकार आहे. त्यामुळे त्यांना मी खरं असे आता परीक्षा RSSची आहे. अशीच परिस्थिती सध्या पण आहे देशात आणि आपल्या राज्यातसुद्धा. आता RSSवाले काही ह्याच्यावर स्पष्टपणे बोलतात का, त्यावर त्यांना किती त्यांचा आदर द्यायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं. असो, आता चला दसरा आलेलाच आहे तर सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथंच थांबवतो. धन्यवाद.